असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही रोज करत असलेल्या गोष्टी बदलत नाहीत, तोपर्यंत तुमचे जीवन कधीच बदलणार नाही. यशाचे रहस्य तुमच्या रोजच्या दिनचर्येत सापडते. काय हे रहस्य आपणास ठाऊक आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे जिचा अर्थ आहे सवयी सुटणे कठीण. विचार करा की असं आहे तर सवयी वाईट असतील तर काय? होय, वाईट सवयी सुटणे अवघड आहे. म्हणजेच त्या वाईट गोष्टी करण्यासाठी आम्हाला आमचे मन किंवा शरीर याद्वारे प्रवृत्त केले जाते. असं का बरं व्हावं? आपण कधी विचार केला आहे? या गोष्टीचा उलगडा आम्हाला आजच्या अध्ययनातून पाहायला मिळणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमामध्ये रोमकरास पत्र ह्याच्या 7व्या अध्यायाच्या 20 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन पूर्ण केले. शेवटच्या काही वचनांवर मी पुन्हा थोडेसे स्पष्टीकरण आपणाला देऊ इच्छिते. या भागामध्ये श्रोत्यानो, पॉल स्वतः आपल्या अनुभवाविषयी सांगत आहे. तसे पाहिले तर पौलाच्या जीवनाचे 3 मुख्य भाग आम्हाला आढळतात. प्रथम, तो एक गर्विष्ठ परुषी आहे जो मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन होता. तो अर्पणे आणि तसे आणि अन्य गोष्टी सुद्धा करीत असे. त्याला वाटले की ह्याद्वारे तो देवासमोर योग्य ठरेल, परंतु नियमशास्त्राने त्याला सतत दोषीच ठरवले. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस दमस्कसच्या रस्त्यावर त्याला ख्रिस्त भेटला तेव्हा दुसरा भाग त्याच्या जीवनाचा सुरू झाला. हा गर्विष्ठ परुषी प्रभू येशूला आपला तारणारा मानून त्याच्याकडे वळला. तरीही त्याला वाटते की मी ख्रिस्ती जीवन जगू शकतो. त्याच्या नव्या स्वभावाने म्हटले की मी आता देवाकरिता जगू शकतो, परंतु तरीही त्यात त्याला अपयश आले. आणि ह्या ठिकाणी त्याचा आतल्या आत स्वतःशीच चाललेला लढा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात त्याला आता अपयश आले आहे. हे किती काळ चालले हे मला माहीत नाही. कदाचित श्रोत्यानो, ते अपयश जास्त काळासाठी राहिले नाही. एक दिवस आला आणि त्याला विजय मिळाला. परंतु पौलाने हा विजय मिळवला नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवला होता. ख्रिस्ताने त्याला विजय केले होते. आणि पौल हे शिकला की फक्त समर्पित जीवन जगणे, स्वतःला पूर्णपणे देऊन देणे आणि देवाच्या आत्म्याला त्याच्याद्वारे ख्रिस्ती जीवन जगू देणेच ख्रिस्ती जीवन आहे. तो म्हणतो की जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. जुना स्वभाव ज्यावेळेस आज्ञा मोडतो, लालच किंवा अभिलाषा ह्या ठिकाणी आम्हाला दिसते. नंतर नवीन स्वभाव नियमशास्त्राशी सहमत होतो की ती लालच बरोबर नाही, अयोग्य आहे. पॉल सुद्धा नियमशास्त्राबरोबर लढत नव्हता, कारण त्याने तो मोडला होता. पॉल एक विश्वासू होण्याच्या नात्याने नियमशास्त्र चांगले आहे हे ह्या ठिकाणी मान्य करतो. तो म्हणतो की ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. दुसऱ्या शब्दात, इथून पुढे मी नाही, परंतु माझ्यामध्ये जो जुना स्वभाव आहे ते तो कार्य करतो. ह्या संघर्षात पॉल 2 गोष्टी शिकला, ज्या 2 गोष्टी आमच्यातील बऱ्याच विश्वासणाऱ्यांना शिकायला हव्यात. माझ्यामध्ये अर्थात जुन्या स्वभावात काहीच चांगले नाही. आपण हे शिकला आहात काय? आपणाला हे समजले आहे काय की आपणामध्ये काहीच चांगले वसत नाही? आमच्यापैकी अनेक विश्वासणाऱ्यांना असे वाटते की आपण ह्या देहाने काहीतरी चांगले करून देवाला खुश करू शकतो. अनेक विश्वासणारे जे अन्यथा कुठेच दिसत नाहीत ते एखाद्या वेळेला उद्यानांप्रमाणे व्यस्त दिसतात. अशा प्रकारचा परिणाम
आमच्या अनेक मंडळांमध्ये आम्हाला दिसून येतो. जे लोक अशा प्रकारे व्यस्त राहतात त्यांचा ख्रिस्ताचा काहीच संबंध नसतो. त्यांच्याद्वारे ख्रिस्त जगत नसतो. ख्रिस्ताचे जीवन त्यांच्यामध्ये आढळून येत नाही. तरीही ते आपली कामे स्वतःच्या शक्तीवर आणि देहाच्या साह्याने करण्याचा प्रयत्न करतात. जे पॉल शिकलेला आहे ते इतर लोक किंवा मंडळीचे सभासद, मंडळीचे अधिकारी आणि मंडळीचे अध्यक्ष शिकत नाहीत. मला माहीत आहे माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी राहू शकत नाहीत असे पॉल म्हणतो. मला हे थोडे खाजगी रीतीने सांगायचे आहे. श्रोतांनो, जे काही मी देहाने करीत आहे त्याचा परमेश्वराला तिटकार आहे. परमेश्वर ह्या गोष्टींचा स्वीकार करीत नाही. देव त्यांचा उपयोग करून घेऊ शकत नाही. जेव्हा ते देहाचे काम आहे ते चांगले असतच नाही. हे आपण शिकला आहात काय? हाच तर महत्त्वाचा पाठ आहे. प्रभू येशू म्हणाला, देहापासून जन्मलेला देह आहे, परंतु देवापासून जन्मलेला तो पाप करीत नाही. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 9 वचन सांगतं, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. हे किती आश्चर्यकारक आहे. आम्हाला नवीन स्वभाव देण्यात आला आहे आणि तो नवीन स्वभाव पाप करीत नाही. मी आपणाला खात्रीपूर्वक सांगते श्रोत्यानो, की नवीन स्वभाव पाप करणारच नाही. जेव्हा मी पाप करते तेव्हा त्याचा अर्थ तो जुना स्वभाव आहे. परंतु नवीन स्वभाव ते करणार नाही, तर नवीन स्वभाव पापाचा द्वेष करते. नवीन स्वभाव मला रात्री झोपू देणार नाही. तो म्हणेल, पहा तू चुकत आहेस, तुला सुधारले पाहिजे. पौलाने काहीतरी वेगळेच शोधून काढले, जे फार महत्त्वाचे आहे आणि ते आम्हाला सुद्धा शिकण्याची आवश्यकता आहे. 18व्या वचनात तो म्हणतो, 7 अध्याय 18 वचन, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले बसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. श्रोत्यानो, नवीन स्वभावाला देवाची सेवा करायची आहे, परंतु दैहिक स्वभावाच्या मनुष्याचे देवाशी वैर आहे. तो परमेश्वराच्या नियमांच्या अधीन नाही आणि होऊ सुद्धा शकत नाही. त्याच्यावर देवाच्या नियमशास्त्राचा काहीच परिणाम होऊ शकत नाही. 8 अध्याय 7 वचन पहा काय सांगतं. 8 अध्याय 7 वचन, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. परंतु नवीन स्वभावात सामर्थ्य नाही. ज्यावेळेस मी देवासाठी जगायला बाहेर पडते त्यावेळेला मला तोंडघाशी पडावे लागते. कधी नाही इतक्या वाईट रीतीने मी पडते. त्यावेळी मला कळते की नवीन स्वभावात ते सामर्थ्य नाही ज्याच्या आधारावर मी परमेश्वराकरिता जीवन जगू शकेन. श्रोत्यांनो, जुना स्वभाव आमच्याकरिता समस्या निर्माण करतो. 21 वचन वाचूया. 7 अध्याय 21 वचन, तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. जेव्हा तुम्ही आत्म्याने देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या लक्षात आले काय की त्याच वेळेस तुमचा जुना स्वभाव त्या ठिकाणी दुष्टता करण्यास तयार असतो. कदाचित वाईट विचार तुमच्या मनात तो आणतो. हे आम्हातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वाभाविक ठरते. परमेश्वराच्या प्रत्येक लेकराला, मग तो कोणीही असो, हे स्वीकारावेच लागेल की प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षणी दुष्ट त्याच्यासोबत राहतो. जेव्हा कोणतीही व्यक्ती हे ओळखण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये अपयशी ठरते तेव्हा तिच्या ख्रिस्ती जीवनात फार मोठे वादळ आणि संकट निर्माण होते. 22 वचन पहा, माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीतो. आंतरिक मनुष्य हा नवीन स्वभाव आहे. 23 वचन, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. एक गोष्ट लक्षात असू द्या श्रोत्यानो, की जेव्हा तुमचे तारण होते तेव्हा तुम्हाला जुन्या स्वभावापासून सुटका मिळत नाही आणि तरीही तुमच्या नव्या स्वभावात काहीच सामर्थ्य नाही. मला ह्या ठिकाणी एक वेगळाच नियम दिसून येतो. जुन्या स्वभावाचे देवाच्या विरुद्ध शत्रुत्व आहे. तो देवाच्या मुलांना आणि जे देवाशी प्रामाणिक आहेत त्यांना आरोळी मारायला लावतो. ज्याप्रमाणे 24व्या वचनात पहा, पॉल कशा प्रकारे म्हणतो, किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल. ह्या ठिकाणी कोणी तारण न पावलेला मनुष्य ओरडत नाही आहे. तो पॉल आहे जो म्हणतो मी कष्टी माणूस आहे. हा तारण झालेला होता.
कष्टी हा शब्द संघर्षामुळे आलेला थकवा आणि क्षीणता दर्शवितो. तो मदतीकरिता धावा करीत आहे. 25वे वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो, तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमांचे दास्य करीतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करीतो. श्रोत्यानो, मी देवाचे आभार मानते कारण तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमची सुटका करतो. देवाने आमच्याकरिता सुटका उपलब्ध केली आहे. ह्या ठिकाणी आम्हाला 8व्या अध्यायाची ओळख होते, कारण 8व्या अध्यायामध्ये मुक्ती किंवा सोडवणूक ह्याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सार्वकालिक जीवन आणि पवित्रता ह्या दोन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे येतात. त्याने आम्हाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट पुरवलेली आहे. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळूया. परमेश्वराच्या महान कृपेने 7वा अध्याय आम्ही पूर्ण करू शकलो. 8व्या अध्यायाचे शीर्षक आहे सामर्थ्य पवित्रीकरण अथवा शक्तिशाली शुद्धीकरण. हा अध्याय आम्हाला पवित्रीकरणाच्या उपसंहाराकडे घेऊन जातो. त्याचप्रमाणे 3 विषयांना आमच्यासमोर प्रस्तुत करतो. पहिला विषय पवित्रीकरण, दुसरा सुरक्षा आणि तिसरा परमेश्वराशी घनिष्ठता. कुठल्याच प्रकारचा अलगाव नाही. आमचे देवाशी स्थायी संबंध. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आपण सामर्थ्यरहित पवित्रीकरणाऐवजी सामर्थ्य पवित्रीकरण अर्थात सामर्थ्यसहित पवित्रीकरणाला पाहणार आहोत. ह्या अध्यायात आपण पवित्रीकरणाकरिता देवाने केलेल्या नवीन तरतुदीला पाहणार आहोत. ह्याविषयी विद्वानांचे विचार अशा प्रकारचे आहेत. स्पेन्सर म्हणतात, जर पवित्र शास्त्र एक अंगठी असती तर रोमकरास पत्र त्या अंगठीचा एक मूल्यवान खडा ठरले असते आणि त्या खड्याच्या किरणांचा केंद्रबिंदू 8वा अध्याय ठरला असता. गॉडेट ह्या विद्वानाच्या मते हा एक अतुलनीय अध्याय आहे. एका अन्य विद्वानाने म्हटले, आम्ही ह्या अध्यायात दोषी ठरून प्रवेश करीत नाही, अलगावाद्वारे बंद होत नाही आणि मधात जे देवावर प्रेम करणारे आहेत त्यांच्याकरिता सर्व गोष्टी लाभाच्या ठरितात. खरं श्रोत्यानो, ह्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकेल? आम्ही पाहतो की देवाच्या लेकरांना ह्या जीवनात शांती आणि आनंद प्रदान करण्यात आला आहे. पापाच्या भयंकर उपस्थितीमध्ये त्याला परमेश्वराकरिता जगायचे आहे. पाप त्याच्या जीवनावर कशाही प्रकारे नियंत्रण करू शकत नाही, स्वतःचा ताबा गाजवू शकत नाही. आम्ही पाहिले आहे की एका नीतिमान ठरलेल्या पाप्यामध्ये असली काहीच योग्यता नाही ज्यामुळे त्याला हे स्थान प्राप्त होऊ शकेल. आम्ही हे सुद्धा पाहिले होते की नवीन स्वभावात काहीच सामर्थ्य नाही आणि जुन्या स्वभावात काहीच चांगले नाही. मग एका देवाच्या लेकराने देवाकरिता कसे जगावे? पॉल बाहेरून कोणीतरी मदत करावी म्हणून ओरडला. आम्ही वाचले होते 24व्या वचनात की तो म्हणतो, किती मी कष्टी माणूस. दुसऱ्या शब्दात तो हेच म्हणतो की परमेश्वराकरिता जगण्यास कोण मला योग्य बनवेल? 7व्या अध्यायाचा शेवट पॉल हे म्हणून करतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो की माझ्या मनाने परमेश्वराच्या नियमांचे दास्य करतो, तसे शरीराने पापाच्या नियमाचे दास्य करतो. श्रोत्यानो, ह्या प्रकारे एकाच व्यक्तीमध्ये 2 प्रकारचे व्यक्तित्व कार्य करीत आहेत.
एका विश्वासणाऱ्या व्यक्तीची अशीच दशा असते. त्याच्यामध्ये जुना आणि नवीन दोन्ही स्वभाव कार्य करीत राहतात. 8वा अध्याय आम्हाला विजय जीवनाविषयी सांगतो. हा अध्याय आमच्या पवित्रीकरणामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याला दर्शवितो. पवित्र आत्मा हा शब्द ह्या अध्यायात 19 वेळा उपयोगात आणला गेला आहे. 8व्या अध्यायापर्यंत फक्त 2दा त्याचा उल्लेख आलेला आहे. ह्या पत्रात आम्ही त्रिऐक्य परमेश्वराच्या अर्थात पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या कार्याला पाहतो. अध्याय 1 वचन 1 पासून 3ऱ्या अध्यायाच्या 20 वचनापर्यंत परमेश्वर पित्याला सृष्टीकर्त्याच्या रूपात आम्ही पाहतो. तसेच 3ऱ्या अध्यायाच्या 21व्या वचनापासून 7व्या अध्यायाच्या 25व्या वचनापर्यंत परमेश्वर पुत्राला अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला तारणाऱ्याच्या रूपात आम्ही पाहतो. नंतर 8व्या अध्यायाच्या 1 ते 39 वचनांमध्ये परमेश्वर पवित्र आत्म्याला पवित्रीकरणात पाहतो. आता या ठिकाणी आम्ही 8व्या अध्यायात पवित्र आत्म्याला वास्तविक पवित्रीकरण कर्त्याच्या रूपात आम्ही पाहणार आहोत. जे जीवन परमेश्वराला भावणारे आहे ते जीवन फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात व्यतीत झाले पाहिजे. इफिसेतील विश्वासणाऱ्यांना पौलाने म्हटले होते, इफिसकरासपत्र 5वा अध्याय आणि 18व्या वचनात, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. एका नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीच्या जीवनात पवित्रीकरण हे पवित्र आत्म्याचे कार्य असते, जे त्याला पापाच्या सामर्थ्यातून सोडवते. पापाच्या उपस्थितीत सुद्धा विश्वासणाऱ्याच्या जीवनात परमेश्वराची इच्छा तो पूर्ण करीत राहतो. गॉडेट ह्यांनी पहिल्या 11 वचनांना ह्या प्रकारे शीर्षक दिले आहे, पवित्र आत्म्याचा पाप आणि मृत्यूवर विजय. 8वा अध्याय पहिलं वचन सांगतं, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, जे देह स्वभावाप्रमाणे नाही परंतु आत्म्याप्रमाणे चालतात. खरे पाहिले असता ह्या वचनात ह्याचा समावेश नाही. हा 4थ्या वचनाचा अंश आहे, परंतु काही पंडितांनी ह्याला 4थ्या वचनातून काढून पहिल्या वचनाशी जोडलेले आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तात आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाही. 8व्या अध्यायाचे पहिले वचन तसेच पहिले वाक्य फार उत्साहपूर्ण आहे. 7व्या अध्यायात आम्ही पाहिले श्रोत्यांनो की कशा प्रकारे पॉल अपयशी झाला होता, तरी त्याने तारण गमावले नाही, तारणाचा आनंद गमावला नाही. जे प्रभू येशू ख्रिस्तात आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाही, तरी सुद्धा पॉल ख्रिस्ती जीवनाचा आनंद उपभोगीत नव्हता. तो अपयशी ठरला होता, तो कष्टी पुरुष होता. परमेश्वराची इच्छा होती की त्याच्या जीवनात आनंद यावा. आता तो त्याला कसे प्राप्त करणार? 2ऱ्या वचनाकडे पहा. 2रं वचन सांगतं, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. ह्यात जो मला सगळ्यात आवडणारा शब्द आहे तो आहे कारण. पौलाने ह्या शब्दाला ह्या अध्यायात 17 वेळा उपयोगात आणले आहे. त्याचे कारण म्हणजे ह्या शब्दांनी संपूर्ण अध्यायाला सिमेंटप्रमाणे एकमेकाशी जोडलेले आहे. पौलाने जी दलील, जो दावा ह्या ठिकाणी मांडला त्याचे लक्षपूर्वक मनन करणे आवश्यक आहे. श्रोत्यांनो, इथे आत्म्याच्या नियमांचे तात्पर्य फक्त नियमांच्या सिद्धांताशी नाही, परंतु त्या सामर्थ्याशी आहे जे आत्म्याद्वारे व्यवहारात आणल्या जाते. पौलाचे जे तत्व आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. रोमकरास पत्राचे विश्लेषण करणाऱ्यांपैकी एकाने म्हटले की जर आपणास पौलाच्या म्हणण्यात तथ्य वाटत नसेल तर आपणाला तो काय म्हणत आहे हे समजले नाही. आत्म्याचा नियम म्हणजे फक्त नियमांचे तत्व नाही, परंतु आत्म्याद्वारे जो अधिकार उपयोगात आणला गेला तो आहे. जीवनाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा, जो जीवन देतो, जो जीवन आणतो. जे आवश्यक जीवन आहे ते आत्म्याचे जीवन आहे. येशू ख्रिस्तात म्हणजे पवित्र आत्म्याचे येशू ख्रिस्ताशी असलेले ऐक्य. कारण एक विश्वासी येशू ख्रिस्ताचे जीवन वाटून घेतो. येशू ख्रिस्त एका विश्वासणाऱ्याला स्वतंत्र करतो. पाप आणि मृत्यूचा नियम हा एक अधिकार आहे जो आमच्या जुन्या स्वभावावर पापाचा आहे, ज्याचा शेवट परमेश्वराच्या सहभागितेपासून पूर्णपणे दूर जाणे, ती सहभागिता तुटणे अशामध्ये होतो. ह्या नवीन स्वभावाने त्या बेड्या बिलकुल तुटू शकल्या नाहीत. फक्त उच्च अधिकार आणि सामर्थ्याच्या येण्याने हे शक्य होऊ शकले, ज्याचे नाव आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा नवीन स्वभावावर कार्य करतो.
जो ख्रिस्ताच्या जीवनाशी निकडीने जुळलेला असतो. रोमकरासपत्र 7व्या अध्यायात मानव जो मृत्यूच्या देहाशी जोडलेला होता तो आता जिवंत ख्रिस्ताशी जोडला जातो. 3 आणि 4 वचन पहा. 8वा अध्याय 3 आणि 4 वचन. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविले. ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. संपूर्ण गोष्टीचा प्रमुख गाभा ह्या ठिकाणी आम्हाला सापडतो. श्रोत्यानो, मला ह्या ठिकाणी स्वतःचे स्पष्टीकरण देऊ द्या, ज्यामुळे ज्या गोष्टी आम्हाला समजणे आवश्यक आहेत त्या अनेक गोष्टी समोर येऊ शकतील. कारण ज्या गोष्टी नियमशास्त्राकरिता अशक्य होत्या, ज्यामध्ये देहाद्वारे ते सामर्थ्यहीन होते, देवाने स्वतःच्या पुत्राला पापाच्या देहरूपात पाठवले, पापाला दोषी ठरवले, जेणेकरून नियमशास्त्राची निर्दोषता आमच्यामध्ये पूर्ण व्हावी, जी शरीराच्या अनुसार नाही परंतु आत्म्याप्रमाणे चालते. मानवामध्ये नीतिमत्वाची निर्मिती करणे किंवा त्याला नीतिमान ठरविणे हे नियमशास्त्राकरिता अशक्य होते. हा नियमशास्त्राचा दोष नव्हता. दोष मनुष्यामध्ये आहे आणि पाप त्याच्या शरीरात आहे. मानवामध्ये कुठलाही चांगुलपणा निर्माण करण्यास नियमशास्त्र समर्थ नव्हते. पॉल म्हणू शकला रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि 18व्या वचनात, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काहीच चांगले वसत नाही. आणि श्रोत्यानो, हे पवित्र वचन आहे, हे अचूक आहे. मानव हा पूर्णपणे भ्रष्ट आहे. ह्याचा अर्थ हा नाही की रस्त्याच्या पलीकडे किंवा कडेला राहणारे लोक तसे आहेत, किंवा तुमचे शेजारी तसे आहेत, किंवा जे पाप करतात ते आहेत. ह्याचा अर्थ आहे तुम्ही आणि मी. जे अशक्य आहे, असंभव आहे ते करण्यास पवित्र आत्मा समर्थ आहे. पवित्र आत्मा दुर्बळ आणि पापी शरीरात पवित्र जीवन निर्माण करू शकतो. जे कार्य करण्यास नियमशास्त्र असमर्थ ठरले ते कार्य करण्यास पवित्र आत्मा समर्थ आहे. श्रोत्यानो, देवाने हे नवीन कार्य करण्यास आपल्या पुत्राला, जो परमेश्वराच्या समानतेमध्ये होता, त्याला पाठविले. येशू ख्रिस्ताचे शरीर आमच्याप्रमाणेच होते, परंतु तो पाप विरहित होता. आता ह्याला मी एका घरगुती उदाहरणाद्वारे आपणाला समजवण्याचा प्रयत्न करते. एका बाईने चुलीत निखाऱ्यात वांगे भाजायला टाकलेत. इतक्यात फोनची घंटी वाजली. दुसऱ्या स्त्रीशी फोनवर बोलता बोलता ती विसरून गेली की तिने वांगे भाजायला टाकलेले आहेत. बऱ्याच वेळानंतर तिला वांगे जळत असल्याचा वास आला आणि मग त्या दुसऱ्या स्त्रीला क्षमा मागून ती पळत स्वयंपाकघरात गेली आणि काटे चमच्याने त्या वांग्याला उचलायचा प्रयत्न करू लागली. पण ते वांगे त्या चमच्यात अडकू शकले नाहीत. 2-3 वेळा प्रयत्न करूनही तिला ते बाहेर काढणे जमले नाही. म्हणून तिने सपाट चमचा घेतला आणि एका वांग्याला उचलून बाहेर काढले. आता श्रोत्यानो, त्या काटे चमच्यात काहीच दोष नव्हता, परंतु तो त्या वांग्याला पकडू शकला नाही, कारण वांग्यात दोष होता. ते जास्त प्रमाणात भाजले गेले होते. जे कार्य काटे चमचा करू शकला नाही ते कार्य सपाट चमच्याने केले. नियमशास्त्र हे त्या काटे चमच्याप्रमाणे आहे, जे शरीराद्वारे दुर्बळ झाले होते. ते आम्हाला उंच उचलू शकत नाही, ते आम्हाला उचलू शकत नाही. परंतु एक नवीन तत्व मांडण्यात आले, पवित्र आत्मा. जे काही नियमशास्त्र करू शकले नाही, जे काही नियमशास्त्र आमच्या जीवनामध्ये आणू शकले नाही, ते पवित्र आत्म्याने केले. म्हणून तुम्हाला आणि मला ह्या नवीन तत्वावर ख्रिस्ती जीवन जगायचे आहे. स्वतःच्या बळावर स्वतःला उंच करण्याचा, उचलण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा नाही. आणि तसे करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही करू नये. आम्ही बरेचदा निश्चय करतो आणि म्हणतो की मी आता चांगले वागण्याचा प्रयत्न करेन. आमच्यातील बहुतेकांनी जीवनात बऱ्याचदा असे म्हटले आहे, परंतु काय आम्ही कधी चांगले करू शकतो? काय आम्ही त्याच जुन्या गोष्टी करीत राहतो? होय ना श्रोत्यानो, आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवून परमेश्वर ही नवीन अशक्य गोष्ट शक्य करू शकला. येशू ख्रिस्ताजवळ आमच्याप्रमाणेच देह होता, परंतु तो पाप विरहित होता. आपण इब्रिलोकासपत्र 2 अध्याय 14 वचन, 16 आणि 17 वचने, 7 अध्याय 26 वचन, 10 अध्याय 5 वचन वाचू शकता.
आमच्या शरीरातील, मनातील, प्राणातील पापाच्या मुळाशी पोहोचण्याचा हा परमेश्वराचा मार्ग होता. कारण पाप आमच्या मस्तकात तसेच अंतकरणात रुजलेले होते. 5 आणि 6 वचनात तो म्हणतो, कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. श्रोत्यानो, ह्या वचनांवर पुढच्या कार्यक्रमात आपण विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की आमच्या शरीरात एक कायदा आहे जो आमच्या मनाशी सतत संघर्ष करीत असतो आणि जेथे तो वरचढ ठरतो तेथे आम्ही पाहतो की आम्ही सहज पाप करून बसतो. आमच्या पापी स्वभावाला नियमांचे उल्लंघन करायचे आहे. पण जर आमची येशूबरोबर ओळख आहे आणि आम्ही येशूच्या कृपेत राहण्याचा प्रयत्न करतो तर देह स्वभावाच्या संघर्षात आम्ही वरचढ ठरतो. काय आपण अजूनही देह स्वभावाच्या संघर्षात अडकून आहात? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, धन्यवाद देतो बापा, तुझी स्तुती करतो. तुझी कृपा आजही आमच्यावरती तू विपुलतेनं करीत आहेस. होय प्रभूजी, आज तू आमच्याशी आमचा स्वभाव, दैहिक स्वभाव याविषयी तू बोललेला आहेस. प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो यासाठी की प्रभूजी आम्ही तुझी लेकरं या नात्याने दैहिक स्वभावामध्ये राहू नये. तर प्रभूजी, आम्ही आत्मिक गोष्टींकडे आमचं लक्ष असावं, ज्या गोष्टी तू आमच्याकडून अपेक्षित करतोस. होय प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमचं आचरण बदलून जाऊ दे आणि परमेश्वर आमच्या प्रत्येक कृतीतून आमचा दैहिक स्वभाव नव्हे तर प्रभूजी आत्मिक स्वभाव म्हणजेच ख्रिस्त प्रगटला जाऊ दे. यासाठी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. तो आम्हाला सहाय्य करणार याविषयी आम्ही खात्री बाळगतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.